हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहे की क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर काय असतं. तर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर म्हणजे काय असतं की क्लायंट म्हणजे काय, मला काहीतरी हवं आहे, आणि सर्व्हर म्हणजे काय, तुला जे हवं आहे ते मी देतो. अशा टाईपमध्ये दोन आर्किटेक्चर, क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर. जसं की आपल्याला रिअल लाईफमध्ये एक जर एक्झाम्पल घ्यायचं झालं की रेस्टॉरंट. सपोज एक रेस्टॉरंट आपण घेऊ. आता रेस्टॉरंटमध्ये काय असतं की त्याच्यात तीन तीन पार्ट असतात. जसं की एक क्लायंट झालं, क्लायंट म्हणजे कोण झालं, आपला कस्टमर. नेक्स्ट असतो की आपला वेटर. वेटर म्हणजे काय झाला की जो पण आपण ऑर्डर वगैरे देणार आहे, किंवा किचनमध्ये काय पण जो स्टाफ असेल किंवा जो शेफ असेल त्याला जी ऑर्डर बनवायला सांगणार आहे, ते एक मीडियम झालं. ओके, क्लायंट आणि सर्व्हरचं. आणि जो किचनमध्ये जो स्टाफ आहे काम करणार, आपल्याला जो काय बोलतात त्याला, आपल्याला जे पदार्थ भेटणार आहेत ते झालं काय, आपलं सर्व्हर झालं. जसं की कस्टमर असेल. ओके, हा झाला तुमचा कस्टमर. हा झाला तुमचा कोण, वेटर. त्याच्यानंतर कोण असणार आपला, किचन. कस्टमर, वेटर, किचन, आणि त्याच्यानंतर परत तो वेटर. आणि असणार आहे तुमचा परत कस्टमर. त्याची सायकल जर लक्षात घेतली की ॲरो करतो. ओके, आता सायकल बघा की पहिल्यांदा काय असणार आहे, आपण एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंटमध्ये आपण काय आहे, क्लायंट आहे. क्लायंट नंतर काय झालं की क्लायंट आला, मस्तपैकी टेबलवरती वगैरे बसला. त्याला काय बोलला की वेटरला तिकडून मेनू कार्ड घेऊन आला. वेटर बोलला की तुम्हाला काय पाहिजे. तर क्लायंट काय बोलला की वेटरला मला असं असं काय 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 बर्गर असेल, पिझ्झा असेल, किंवा चिकन थाळी, काय वॉट एव्हर जे असेल ते ऑर्डर करेल. त्याच्यानंतर काय होणार, तो वेटर किचनमध्ये जाणार. किचनमधला जो स्टाफ असेल, जो शेफ असेल, त्याला सांगणार की मला या गोष्टी पाहिजेत, टेबल नंबर 2 ला, टेबल नंबर 3 ला. त्यानंतर काय होणार की जेव्हा तो शेफ बनवून होईल तेव्हा वेटर हाक म्हणणार की तू घेऊन जा. वेटर परत येणार, क्लायंटकडे येणार. क्लायंट काय बोलणार, ओके गुड, फूड वगैरे त्याला सर्व करणार वेटर. त्यानंतर तो, हे झालं तुमचं काय. आता याच्यात तीन महत्वाच्या सायकल आहेत. ओके, हे झाले की एक्झाम्पल की याचा आता क्लायंट कोणता, की टेक्स्ट. यातला क्लायंट कोणता पार्ट आहे, ॲरो. जो तुमचा कस्टमर आहे ना, तो तुमचा झाला क्लायंट झाला. आणि सर्व्हर कोणता, क्लायंट आणि सर्व्हर. सर्व्हर म्हणजे काय, की जो किचन मधला जो स्टाफ आहे तो झाला तुमचा सर्व्हर. आणि ह्या दोघांमध्ये जे कनेक्शन असेल, या दोघांमध्ये जे मीडियम असेल एकमेकाशी संवाद साधण्याचं, ते जे मीडियम आहे ना, त्याला आपण काय म्हणू, कम्युनिकेशन चॅनल म्हणू. कम्युनिकेशन चॅनल. ओके, जरा या साईडला ठेवू. ओके, आणि हा जो वेटर आहे तो कम्युनिकेशन चॅनल आहे. म्हणजे काय होणार की ज्या पण वेळेस क्लायंट येणार, क्लायंटला काहीतरी सर्व्हरवरून पाहिजे डेटा, किंवा काही वॉट एव्हर जर पाहिजे असेल, तर क्लायंट कोणाला सांगणार, जो पण सर्व्हर असेल. जसं आता रिअल लाईफमध्ये जर एक्झाम्पल घ्या, जर तुमचा मोबाईल, एखाद्या आपण जर ब्राउझर ओपन केला, आपल्याला काहीतरी गुगलला सर्च मारायचं आहे, तर गुगल कुठे आहे, ते सर्व्हरवरती कुठेतरी आहे. आपण काय झालं, क्लायंट झालं, आपण सर्च केलं गुगलच्या टेक्स्ट बॉक्समध्ये. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स ओपन झाला. आपण काहीतरी टाईप केलं की मला फ्लिपकार्टची वेबसाईट ओपन कर. फ्लिपकार्टच्या वेबसाईट जसं इंटर मारेल तसं तुमच्या सर्व्हरवरून काहीतरी आपल्याला वेब पेजेस दिसतील, किंवा वेबसाईट दिसेल, का वॉट एव्हर. आता हे जे दोघांमध्ये कम्युनिकेशन करण्याचं काम कोणतं झालं, जसं की तुमचा ब्राउझर पण एक
कम्युनिकेशन चॅनल झाला, तुमचा मोबाईल पण कम्युनिकेशन चॅनल झाला, असं तुम्ही समजू शकता. ओके. आता जर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जर बघायचं असेल, ओके, तर सपोज इथं की मी काय लिहिलं, https://amazon.in. ओके, ही माझी URL आहे. आता याचा जर फ्लो समजायचा असेल, फ्लो की सपोज मी आहे, ओके, त्याच्यानंतर क्रोम ब्राउझर आहे, क्रोम ब्राउझर. नेक्स्ट आहे की ॲमेझॉनचा सर्व्हर. त्यानंतर अजून एक असतो ॲमेझॉन डेटाबेस. त्याच्यानंतर ॲमेझॉनचा सर्व्हर, त्याच्यानंतर तुमचं ब्राउझर. क्रोम ब्राउझर. त्याच्यानंतर लास्टला येतं मी, असं त्याचा फ्लो आहे. याचा जर आपण ॲरो दावले, पहिल्यांदा मी काय करणार, क्रोम ब्राउझर ओपन करणार, हे झालं माझं मीडियम. त्याच्यानंतर मी काय करणार, वेबसाईट वरती किंवा क्रोम ब्राउझर वरती ही जी URL आहे, ओके, ही जी URL आहे, या ब्राउझर वरती मी सर्च मारणार. सर्च मारल्यानंतर काय होणार, ब्राउझर इंटरनेट थ्रू ॲमेझॉनच्या सर्व्हर वरती जाणार. ॲमेझॉनच्या सर्व्हर वरती जाऊन काय करणार की मला ही URL पाहिजे. मग ॲमेझॉनचं सर्व्हर काय करणार, या URL मध्ये तुला आता काय काय दावायचे आहे. सपोज जर तू पहिल्यांदा लॉग इन करत असेल तर त्यावेळेस त्याला कोणतं पेज दाबायचं हे कुठं लिहिलेलं असणार, त्याचं मेमरी स्टोअर असणार त्याच्या डेटाबेसमध्ये. ओके, डेटाबेस नंतर काय असणार आहे की डेटाबेस मधून आलेला डेटा परत नंतर रिट्रीव्ह कुठं होणार की ॲमेझॉनच्या सर्व्हरवरती. मग ॲमेझॉनचं सर्व्हर परत ते बाइंड करणार डेटा घेऊन. तुमचा जो एंड युजर आहे, एंड युजर म्हणजे ज्यानं ते रिक्वेस्ट हिट केलं, ज्यानं पण URL ते टाकल्या, त्या ब्राउझरवरती त्याला रिटर्न भेटणार. ओके, आणि तो ब्राउझर परत जो पण मी एंड युजर आहे ती मला रिटर्न मध्ये भेटणार. असा त्याचा फ्लो आहे. जसं रिअल टाइम जसं एक्झाम्पल आहे तसंच तुमच्या मोबाईलमध्ये पण याच पद्धतीने घडत असतं. फक्त हे एवढं डीप मध्ये कोण करत नाही. त्यानंतर काय येतं की क्लायंट म्हणजे काय नक्की. ओके, आता क्लायंटचे एक्झाम्पल आपण घेऊया की एक्झाम्पल्स. तुमचा ब्राउझर एक क्लायंट आहे. ओके, क्लायंट म्हणजे नक्की कोण, क्लायंट आपण थोडं आल्यापासून बघतो की क्लायंट म्हणजे काय, तर तुमचा ब्राउझर पण असू शकतो क्लायंट. ओके, ब्राउझर. त्यानंतर मोबाईल ॲप हे पण तुमचं एक क्लायंट असू शकतं. त्यानंतर अँग्युलर ॲप्लिकेशन ते पण तुमचं क्लायंट असू शकतं. नेक्स्ट असेल की रिएक्ट ॲप्लिकेशन. ओके, त्यानंतर पोस्टमॅन, जे आपण पोस्टमॅन थ्रू API हिट करतो, आपल्याला API वगैरे चेक करायचं इन फ्युचर. आता आपल्याला .NET असं पण आपण .NETचा सिलेबस आपण कव्हर करतच चालूया हळूहळू. तसं पोस्टमॅन पण इन फ्युचर आपल्याला बघायचं आहे की पोस्टमॅन ते काय असतं. त्यानंतर डेस्कटॉप ॲप्लिकेशन, डेस्कटॉप ॲप्लिकेशन हे पण काय झालं, तुमचे क्लायंट झाले. राईट, क्लायंट म्हणजे काय, जो पण मला काहीतरी पाहिजे, लक्षात आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो की मला काहीतरी पाहिजे, तो काय झाला, क्लायंट झाला. आणि मी देतो, तो झाला तो सर्व्हर. म्हणजे मागणारा क्लायंट आणि देणारा सर्व्हर, असं तुम्ही म्हणू शकता. सर्व्हर म्हणजे काय, सर्व्हर त्याचे एक्झाम्पल्स घेऊ. सर्व्हर एक्झाम्पल्स जसं तुमचं ASP.NET कोर API असेल, राईट. त्यानंतर Node.js ते पण एक API लिहिण्यासाठी वापरतात. त्यानंतर जावा स्प्रिंग बूट ते पण तुमच्या API लिहिण्यासाठी. आणि पायथॉन डिजॅंगो. ओके, पायथॉन डिजॅंगो हे पण तुमचे API लिहिण्यासाठी वापरतात. असं तुमचं हे आहे. आता याच्यात
कम्युनिकेशन कसं होतं की तुमच्या या सर्व्हरमध्ये पण आहे ना भरपूर टाईप होतं. जसं मी आता इन नेक्स्ट व्हिडिओ HTTP आणि HTTPS चा घेणार आहे, तसं तुम्हाला एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो की कम्युनिकेशन कसं होतं. कम्युनिकेशन आणि प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. त्याच्यात मी तुम्हाला कम्युनिकेशन कसं होतं ते पण सांगितलेलं आहे की क्लायंट असतो राईट. त्याच्यानंतर तुमचा HTTP रिक्वेस्ट जनरेट होते. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर काय असतं तुमचा HTTP रिक्वेस्ट कुठे जाते, सर्व्हरला जाते आणि सर्व्हर काय करतो तुमचा HTTP रिस्पॉन्स जनरेट करून देतो. तो रिस्पॉन्स आपल्याला ॲज अ क्लायंट म्हणून भेटतो. ओके, आता त्याचा फ्लो आहे. नेक्स्ट काय आपल्याला बघायचं आहे की यातलंच पार्ट की तुम्हाला आता क्लायंट म्हणजे काय आलं ते कळलं, सर्व्हर म्हणजे काय ते पण कळालं, कम्युनिकेशन कसं होतं ते पण कळलं. आता नेक्स्ट काय आपल्याला की रिक्वेस्ट म्हणजे काय असतं. ओके, रिक्वेस्ट व्हॉट इज रिक्वेस्ट. आता रिक्वेस्ट म्हणजे काय, क्लायंटने सर्व्हरला विचारलेला प्रश्न. इथं आपण थोडक्यात लिहू, क्लायंट asking questions to the server. ओके, हे झाले तुमची रिक्वेस्ट. जसं की एक्झाम्पल की HTTPचं घेऊ. सपोज गेट नावाची API आहे. ओके, API आहे ना, त्याचा एंड पॉइंट असा आहे. नेक्स्ट काय असतं त्याचा अर्थ काय आहे की त्याचा अर्थ काय असतो मिनिंग मध्ये की आय वॉन्ट लिस्ट ऑफ एम्प्लॉई. ओके, आय वॉन्ट लिस्ट ऑफ एम्प्लॉई. या एम्प्लॉईची मला लिस्ट पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. की गेट म्हणजे काय, मला पाहिजे. कुठून पाहिजे तर एम्प्लॉईची लिस्ट पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. आता नेक्स्ट काय करतो तुमचा आता सर्व्हर उत्तर काय देतो. हा झाली तुमची रिक्वेस्ट. HTTP रिक्वेस्ट काय झाली की मला रिक्वेस्ट अशी अशी पाहिजे. सर्व्हर वरती जाणार, सर्व्हर रिस्पॉन्स देणार. आता रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला कसं येतं थोडक्यात उदाहरण घेऊ. रिस्पॉन्स सर्व्हर तुम्हाला रिस्पॉन्स देणार आणि तो कशात असणार आहे, तिथं लिहू जेसन थ्रू असणार आहे की एक तो ॲरे रिटर्न करेल आणि त्या ॲरे मध्ये सपोज ऑब्जेक्ट रिटर्न करेल. आता हे ॲरे ऑब्जेक्ट वगैरे काय असेल ना ते आपण इन फ्युचर तुम्हाला जर अँग्युलर जर माहित असेल तर बेस्ट आहे. जर अँग्युलर माहित नसेल तरी पण तुम्हाला ते कळेल .NET मध्ये. :1 त्याचा ID असेल काहीतरी. ओके, इथं कोलन आहे, इथं :1 येतं, कॉमा कोलन नेम कोलन त्याचं असा राहुल असं काहीतरी त्याचं येईल. आणि असाच मल्टिपल रिक्वेस्ट मल्टिपल डेटा तुम्हाला रिटर्न भेटतो. राईट, हे झालं तुमचं रिस्पॉन्सचं उत्तर. ओके, आता जर हे प्रोग्रॅमिंग मध्ये जर बघायचं झालं तर प्रोग्रॅमिंग मध्ये फ्लो कसा असणार आहे की इन अँग्युलर मध्ये तुम्ही जर रिक्वेस्ट करत असाल तर कसे करता तुम्ही HTTP this.http डॉट ही API कॉल करण्याची टेक्निक आहे. ओके, गेट कोलन /API /एम्प्लॉईज कोलन. हे झालं तुमचं अँग्युलर मध्ये. जर आपल्याला ह्याचा फ्लो बघायचा असेल तर फ्लो टेक्स्ट इथं तुमचं असणार आहे अँग्युलरचं ऍप्लिकेशन. अँग्युलरचं ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर काय असणार आहे तुम्हाला HTTP गेट ही नावाची मेथड असते. HTTP गेट अँग्युलर ऍप्लिकेशन कॉल करतं. त्याच्यानंतर काय असतं की ASP.NET API
अँग्युलर, त्यानंतर HTTP रिक्वेस्ट, त्यानंतर API, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे की डेटाबेस. डेटाबेससाठी काय लागतं? SQL सर्व्हर. ओके, आता त्याच्यानंतर SQL सर्व्हर झाला, तर सर्व्हर आपल्याला काय करणार आहे की रिटर्न मध्ये जेसन रिटर्न करणार आहे. ओके, आता तुमचा जेसन रिटर्न, आणि परत तो आलेला जेसन आपण अँग्युलर मध्ये बाइंड करणार आहे. आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर इथं मी एक वेबसाईट ओपन करतो, Ctrl+Shift+J करतो. Ctrl+Shift+J काय होतं की डेव्हलपर ऑप्शन होतं, आणि नेटवर्क मध्ये जातो. तर इथं शिवाजी युनिव्हर्सिटी आपण सर्च मारू, ही वेबसाईट आहे. ओके, आता मी काय करेन, इथं रिझल्ट करेन, सर्च केलं ऑनलाईन स्टेटमेंट ऑफ मार्क्स. इथं माझा PRN टाकेन, इथं इन्स्पेक्ट करतो नेटवर्क मध्ये. आता याच्यावरती काय केलं, आता बघा इथं एक पण API कॉल नाही. जसं मी व्ह्यूला जाईन तसं इथं बघा एक API कॉल झाली आहे काही, आणि आलेली API मला त्यानं एक इमेज डाउनलोड केली. इमेज म्हणजे एक PDF वगैरे काहीतरी आपल्याला दिली. PDF म्हणजे इथं बघा राईट साईडला काहीतरी ओपन झालं का, ही झाली तुमची इमेज, आणि ती कशात आहे, ह्या बायनरी फॉर्म मध्ये आलेली आहे का. आता ही रिक्वेस्ट काय की हेडर्स मध्ये बघा, ही असं काहीतरी आपल्याला API मार्कशीट कंट्रोलर, आणि त्याचं काहीतरी नाव आहे, राईट. त्याच्यानंतर पेलोड मध्ये माझा PRN नंबर गेला, आणि जसं मी सांगितलं की त्याला जर गेट असेल तर इथं पेलोड मध्ये काहीच जात नाही. जर पोस्ट असेल, पोस्ट म्हणजे काय, मी काहीतरी पाठवते सर्व्हरला, सर्व्हर मला रिस्पॉन्स मध्ये काहीतरी देत आहे, तर हे झालं तुमचं पोस्ट मेथड. ते आपल्याला बघायचंच आहे, माहित नसेल तर. ओके, हा झाला तुमचा सगळा बॅकएंड वगैरे. आता नेक्स्ट काय आहे की एवढं झालं क्लायंट आणि सर्व्हर. नक्की अजून क्लायंटचं काम काय असतं, एक लाईन वळूया आपण इथं. टेक्स्ट क्लायंट फ्लो किंवा क्लायंट वर्क आणि सर्व्हर वर्क. आता क्लायंट आणि सर्व्हर वर्क म्हणजे काय असतं, क्लायंटचं काम काय असतं, जसं की UI डिस्प्ले करणे. ओके, त्याच्यानंतर असं युजरच्या ज्या इनपुट्स असतात, युजर इनपुट म्हणजे आता जे आपण केलं नाही, तर इथे ह्या बॉक्समध्ये काहीतरी इनपुट लावलं तसं. त्याच्यानंतर असेल की API कॉल करणे. ओके, त्यानंतर असेल की रिस्पॉन्स शो. त्यानंतर अजून असतं की व्हॅलिडेशन्स. व्हॅलिडेशन म्हणजे काय, इथं बघा जर मी ABCD जर काही टाईप करायला गेलं तर ते होत नाही, ऑनली न्यूमरिकल्स, अशा टाईपमध्ये व्हॅलिडेशन असते. त्यानंतर सर्व्हर मध्ये काय असतं की बिझनेस लॉजिक. बिझनेस लॉजिक नंतर असेल की सर्व्हरवरची व्हॅलिडेशन्स. ओके, सर्व्हरचे व्हॅलिडेशन म्हणजे जर चुकून येतं तुमच्याकडून UI डेव्हलपर कडून जर काय झालंच नाही, ओके, UI डेव्हलपर कडून काय झालंच नाही म्हणजे व्हॅलिडेशन लावायचे राहिले, तरी तुम्ही ते हँडल करता आले पाहिजे. त्यानंतर असेल की ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन का की जर सायबर अटॅक जर झाला तर आपलं ऍप्लिकेशन कुठे क्रॅश होऊ नये, कुठे काहीतरी आपला डेटा लीक होऊ नये, त्यासाठी ऑथेंटिकेशन असतं. त्यानंतर डेटाबेस, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. डेटाबेस IMP आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर असेल की सिक्युरिटी, आणि त्याच्यानंतर असते रिस्पॉन्स जनरेट. रिस्पॉन्स जनरेट म्हणजे जसं आपण हा रिस्पॉन्स आपल्याला भेटला काहीतरी, हे नावाचं आपल्याला मार्कशीट भेटलं, तसं रिस्पॉन्स असतो सर्व्हरचा. तो त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये रिटर्न करायचे आहे ना, ते पाहिजे असतं. ओके, हा झाला तुमचा इथं ओके, असं तुमचा क्लायंटचं आणि सर्व्हर मधलं वर्क कसं असतं, असं तुमचं वर्क असतं. आता नेक्स्ट काय की आपल्याला
ब्राउझरमध्ये जर लॉग इन करताना बिहाइंड द सीन काय काय होतं की ब्राउझर 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 लॉग इन फ्लो बिहाइंड सीन. बिहाइंड द सीन म्हणजे काय आहे तर पहिला फ्लो काय जातो की सपोज आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असतो. तिथे मी एक वेबसाईट ओपन करतो, प्रोडक्शन प्रिंटिंग सोल्युशन. ओके, आता बघा ही काहीतरी अशी लेबल प्रिंटिंगची वेबसाईट आहे. तर आता मी काय करतो की मला एक लॉग इन फ्लो करायचं. आता हे काय झालं, ऍडमिन लॉग इन. इथं जर का मी युजर नेम आणि पासवर्ड टाकलं, युजर नेम पासवर्ड मी टाकतो. आता लॉग इन केलं. इथं पण लक्ष द्या, लॉग इन झाल्यानंतर काय होतंय की जो 3 नंबर इथं 4च बटन्स आहेत किंवा 4च ऑप्शन्स आहेत. इथं 5वा ऑप्शन आपल्याला येणार आहे. आला का, इन्क्वायरी ऍडमिन्स. तर असे काहीतरी वेबसाईट आहे, राईट. आता हे बिहाइंड द सीन काय काय झालं, जर का मी इन्स्पेक्ट केलं नेटवर्क आणि हे रिफ्रेश केलं, पूर्ण क्लोज करतो. आता मी परत लॉग इन करतो. आता बघा ही लॉग इन झाल्यानंतर जी एपीआय कॉल झाली. आता एपीआय मध्ये काय असणार आहे, हा सगळा डेटा आहे, राईट. आता याच्यात जर फ्लो समजून घ्यायचा असेल, पहिल्यांदा काय झालं की ब्राउझर क्रिएट रिक्वेस्ट. आता ब्राउझर रिक्वेस्ट म्हणजे काय झालं, ब्राउझरने रिक्वेस्ट तयार केली म्हणजे नक्की काय झालं की ही जी नेटवर्क मध्ये हेडर्स मध्ये ही जी रिक्वेस्ट आहे ना, ती त्यानं रिक्वेस्ट तयार केली. अशा टाईपची काहीतरी रिक्वेस्ट आहे. शेप 1 झाली आपली. ब्राउझरनं रिक्वेस्ट तयार केली. त्यानंतर काय झालं की त्याची जी बॉडी असेल, बॉडीमध्ये पेलोड. बॉडी म्हणजे काय, पेलोड की मी याला काय काय पाठवलं. तर मी याला काहीच नाही पाठवलं, बॉडी तर पाठवली पण सगळीकडे नल पाठवलं. त्यानंतर रिस्पॉन्स मला काहीतरी आला, राईट. नेक्स्ट काय आहे की रिक्वेस्ट झाले, रिस्पॉन्स झाला. when request goes through internet, when request goes through internet in server. सर्व्हर कडे जाताना काय काय होतं की सपोज 1 2 3 पहिल्यांदा रिक्वेस्ट जाते ब्राउझर कडे. ब्राउझर त्याच्यानंतर जाते इंटरनेट आणि इथं ASP.NET API असा तुमचा फ्लो आहे, राईट. हा तुम्ही इथं असं करू शकता. नेक्स्ट काय आहे की स्टेप 3 मध्ये की ASP.NET कडे जावं रिक्वेस्ट होती. ओके, आता इथून पुढे जी मेन प्रोसेस आहे आपली की क्लायंट आर्किटेक्चरच्या आपण पुढे गेलो की .NET आपण आता थोडक्यात शिकायला थोडं चालू केले की ज्यावेळेस सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाते त्यावेळेस नक्की रिक्वेस्ट कुठे जाते, तर ज्यावेळेस ASP.NET कंट्रोलर कडे जाते. ओके, ज्यावेळेस ASP.NET कडे रिक्वेस्ट जाते किंवा सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाते त्यावेळेस पहिली रिक्वेस्ट होते त्याच्या कंट्रोलर मध्ये जाते. आता कंट्रोलर
कंट्रोलर मध्ये कंट्रोलर रिसिव्ह रिक्वेस्ट. ओके, पहिल्यांदा कंट्रोलर मध्ये जाते, कंट्रोलर रिक्वेस्ट रिसिव्ह करतो. त्याला आपण असं नाव देऊ की HTTP किंवा HTTP लॉग इन कंट्रोलर. ओके, लॉग इन कंट्रोल नावाचा कॉम्पोनंट असेल किंवा तो काहीतरी फाईल असेल, फोल्डर असेल, तो रिसिव्ह करतो कंट्रोलर. नेक्स्ट काय असतं, आलेला जो कंट्रोलर आहे तो कुठं जातो, सर्व्हिस मध्ये जातो. त्याचं लॉजिक जे असतं सर्व्हिस मध्ये जातो. कंट्रोल पुढे पाठवतो रिक्वेस्ट, ती सर्व्हिस कडे जाते. सर्व्हिस नंतर नेक्स्ट जी रिक्वेस्ट आहे ती कुठे जाते, डेटाबेस. आता डेटाबेस मध्ये काय होतं की तुमचा युजरचा टेबल असेल, त्यात व्हेरीफाय पासवर्ड, त्यात व्हेरीफाय होतं, पासवर्ड व्हेरीफाय युजर आहे का नाही. राईट. नेक्स्ट काय होतं की सर्व्हर तुमचा, सर्व्हर जनरेट रिस्पॉन्स असं काहीतरी तो करतो. त्यानंतर काय होतं की रिस्पॉन्स असं जनरेट केलं. जनरेट रिस्पॉन्स म्हणजे नक्की काय करतं की सपोज असं काहीतरी असेल आणि त्याच्या पुढे डबल कोट मध्ये टोकन काहीतरी करत असेल, कोलन डबल कोट मध्ये JWT टोकन असा काहीतरी रिस्पॉन्स असेल. राईट. आता नेक्स्ट काय असतं की तुमचा आलेला जो रिस्पॉन्स आहे तो कुठे जाणार आहे, ब्राउझरकडे जाणार आहे. मग आलेला रिस्पॉन्स ब्राउझर सेव्ह टोकन, ब्राउझर काय करतो, तो सेव्ह टोकन करतो. कुठं करतो, लोकल स्टोरेज और सेशन स्टोरेज और असे मल्टिपल ऑप्शन आहेत की तुम्ही ते स्टोरेजेस वापरू शकता. नेक्स्ट काय असतं की तुमचा जो आलेला टोकन असेल, आता तो टोकन कुठे वापरणार की प्रत्येक रिक्वेस्टला तुम्ही इथून पुढे वापरू शकता. आता तुमचा हा सगळा फ्लो आहे की बिहाइंड द जर सीन बघितला की लॉग इनच्या मागे किती सीन घडतात. की पहिल्यांदा काय होतं की ब्राउझरचा लॉग इन करायचं असेल त्यावेळेस युजर अँगुलर ऍप्लिकेशन एखादं ओपन करते, हे ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर त्याचं क्रेडेन्शियल टाकेल, युजर नेम पासवर्ड. त्यानंतर ती जनरेट होते, ब्राउझर काय रिक्वेस्ट जनरेट करतो HTTP थ्रू. आलेले रिक्वेस्ट कुठे जाते ASP.NET वगैरे त्या कोरकडे. त्याच्यानंतर मग तुमचा लॉगर कंट्रोलर, त्यातनं सर्व्हिस मधून परत डेटाबेस, तो पासवर्ड व्हेरीफाय होतो. पासवर्ड जर बरोबर असेल तर तो रिस्पॉन्स जनरेट करा. रिस्पॉन्स आलेला रिस्पॉन्स ब्राउझरकडे पाठवून ब्राउझर तो परत लोकल स्टोरेजला सेव्ह करेल किंवा तो त्याचे काय पण काम असेल तर तो त्या पुढचं जे पण काय काम असेल ते त्याच्यावरती तो बेस काम करत असेल. जर याचा जर कम्प्लीट फ्लो जर बघायचा झाला तर इथं मी डायरेक्ट डायग्राम काढतो. ओके, तर आता आपली डायग्राम तयार झाल्या. तर डायग्राम काय असणार, पहिल्यांदा रिक्वेस्टचा फ्लो. रिक्वेस्ट फ्लो म्हणजे काय असणार, पहिल्यांदा युजर असणार. युजर म्हणजे सपोज मी असेल, त्यानंतर मी काय करणार, मोबाईल उघडणार, अँगुलरचं एखादं ऍप्लिकेशन ओपन करणार, जसं इथं केलं तसं. त्यानंतर काय होणार की अँगुलरच्या ऍप्लिकेशन मधून मी काहीतरी API कॉल किंवा मला काहीतरी डेटा पाहिजे तर मी रिक्वेस्ट जनरेट करणार. आता जनरेट झालेले रिक्वेस्ट तुमच्या इंटरनेट थ्रू वेब API ला जाणार. वेब API म्हणजे सर्व्हरकडे जाणार. सर्व्हर काय करणार, तुमचा पहिल्यांदा कंट्रोलरकडे जाणार, कंट्रोलर मधून सर्व्हिस मधून परत रिपोझिटरी मधून परत SQL सर्व्हर म्हणजे डेटाबेस, आणि डेटाबेस मधून रिस्पॉन्स जनरेट होणार. रिस्पॉन्स जनरेट झालेला सर्व्हिस मध्ये परत कंट्रोलर, आणि कंट्रोलर तुम्हाला रिस्पॉन्स पाठवणार जेसन फॉर्मॅट मध्ये. आलेला जेसन फॉर्मॅट अँगुलरचं ऍप्लिकेशन बाइंड करणार, UI ला असेल काय वॉट एव्हर, आणि तो बाइंड झालेला रिस्पॉन्स किंवा UI तुमच्या युजरला लावणार. असं त्याचा फ्लो आहे. ओके, नेक्स्ट काय आहे की सपोज इथंच घेऊ की इथं व्हॉट इज कंट्रोलर. ओके, तर कंट्रोलर म्हणजे काय की इथं लिहू, कंट्रोलर इज अ एंट्री पॉइंट फंक्शन किंवा एक रिक्वेस्ट. कंट्रोलर
इज एंट्री पॉइंट ऑफ रिक्वेस्ट. थोडक्यात जर सांगायचं झालं तर कंट्रोलर काय की तुमचा एंट्री पॉईंट रिक्वेस्ट आहे. एंट्री पॉईंट म्हणजे काय, ज्या पण वेळेस मी एपीआय हिट करणार, एपीआय कॉल करणार, त्यावेळेस माझा एंट्री पॉईंट फंक्शन जसं म्हणतो ना, तसं हा एंट्री पॉईंट फंक्शन आपलं कोणत्या पण ॲप्लिकेशनचं मेन फंक्शन आहे. तसं एखादी एपीआय जर आपल्याला हिट करायची असेल तर कंट्रोलरकडे अगोदर रिक्वेस्ट जाते आणि कंट्रोलर नंतर मग पुढच्या लेयर्स कसं होतं, जसं की त्यानंतर मग सर्व्हिस असेल, सर्व्हिसचा लेयर असेल, सर्व्हिस लेयर. सर्व्हिस लेअर म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये बिझनेस लॉजिक. बिझनेस लॉजिक कशात असतं तुमच्या सर्व्हिसमध्ये, जसं की सॅलरी कॅल्क्युलेशन्स, त्याच्यानंतर असेल डिस्काउंट्स, त्याच्यानंतर असेल जीएसटी आणि व्हॅलिडेशन्स. सगळं टाईप केलेलं गेलं की सॅलरी कॅल्क्युलेशन्स असतील, डिस्काउंट असेल, जीएसटी असेल आणि व्हॅलिडेशन्स असतील. हे झालं तुमचं कंट्रोलर किंवा सर्व्हिसमध्ये. तर याच्यात पण आपण एकच करू, हा सर्व्हिस लेयर आहे आणि हा कंट्रोलरमध्ये. त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट काय येतो की रिपोजिटरी. रिपोजिटरी म्हणजे काय असतं, रिपोजिटरी म्हणजे काय, तुम्ही इथं रिपोजिटरी इज कम्युनिकेट विथ डेटाबेस. रिपोजिटरीचं काम काय असतं, डेटाबेस कम्युनिकेशन करायचं. डेटाबेस म्हणजे काय, सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, ह्या ज्या क्वेरी आपण वापरतो ना, हे सगळं रिपोजिटरीमध्ये असतं. आता रेक्टँगल एक घेऊ इथं आणि टेक्स्टमध्ये एसक्यूएल सर्व्हर काय असतं, एसक्यूएल सर्व्हर. एसक्यूएल सर्व्हर काय असतं की स्टोरिंग डेटा इन कॉलम्स इन टेबल्स असं म्हणू आपण, KVLTS. ओके, डेटा सेव्ह करण्याचा पद्धत टेबल्स मधली. नेक्स्ट काय असतं की आता हे तुमचं झालं सगळं टेक्निकल मध्ये. आता याच्यात एक टेक्निकल भाषेमध्ये काय असतं की तुम्हाला जर माहित असेल की इथं 3 टायर आर्किटेक्चर, 3 टायर आर्किटेक्चर. आता 3 टायर आर्किटेक्चर कशाला म्हणते ती, हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये खूप लागणार आहे. जर तुमची चांगली कंपनी असेल ना, तर 3 टायर आर्किटेक्चर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारू शकतात की 3 टायर आर्किटेक्चर म्हणजे काय असतं. की पहिला असतो प्रेझेंटेशनल लेअर, प्रेझेंटेशन लेअर. नेक्स्ट असतो तुमचा बिझनेस लेअर. बिझनेस लेअर आणि थर्ड असतो तुमचा डेटा लेअर. ओके, बिझनेस लेअर, प्रेझेंटेशन, त्यालाच म्हणते तुमचं 3 टायर आर्किटेक्चर. ओके, ASP.NET मध्ये जर आपलं 3 टायर आर्किटेक्चर म्हणजे काय असतं की सपोज
की एखादं अँग्युलर ऍप्लिकेशन आहे, ते काय झालं तुमचा प्रेझेंटेशनल लेअर झाला. आता बिझनेस लेअर म्हणजे काय असतं की जे तुमचे ASP.NET आहे, ओके, ASP.NET म्हणजे काय, तुमच्या ज्या API आहेत ते झालं तुमचं बिझनेस लेअर. आणि थर्ड काय आहे की ती जी API आहे कुठं तरी डेटा उचलते, त्याला काय झालं डेटा लेअर. त्यालाच बोलतात की इंडस्ट्रीमधलं 3 टायर आर्किटेक्चर. इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारलाच की 3 टायर आर्किटेक्चर बद्दल माहिती आहे का, तर तुम्ही असं सांगू शकता की 3 टायर आर्किटेक्चर असं असं चालतं. ओके, त्याच्यानंतर अजून भरपूर अशा काही काही गोष्टी असतात की क्लायंट सर्व्हर साईडमध्येच, क्लायंट आणि सर्व्हर साईड आर्किटेक्चरमध्येच काय असतं की लोड बॅलेन्सर आर्किटेक्चर असतं, मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर असतं. मायक्रो सर्व्हिस म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टी एका एका सर्व्हिसमध्ये आपण लिहू शकतो. ओके, इथपर्यंत जर तुम्हाला कळलं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण HTTP वरती बनवूया. अजून असं काय फिक्स नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.